हॅलो एव्हरीवन. आज ऑफिसवरून घरी यायला थोडा उशीरच झाला. त्यावर अजून थोडं कामही होतं, म्हणून स्वयंपाकालाही थोडा उशीर झाला. घरात फ्लावर होताच म्हणून ठरवलं आज सुकी फ्लावरची भाजी करूया. सगळ्यात पहिले फ्लावर चिरून घेतला आणि गरम गरम पाण्यात थोडा वेळ उकळत ठेवला. तोपर्यंत मी कणिक भिजवून घेतली, म्हणजे पोळ्या पण बनवता येतील ना. इतक्यातच प्राजक्ता आले आणि मग सगळा मूडच बदलला. कारण खरं सांगायचं तर दिवसभर काम करून शरीरात आणि मनातही एक थकवा येतो. पण जर आपल्यासोबत एक आपली मैत्रीण असेल, दोघी मिळून गप्पा मारत स्वयंपाक केला तर तो सगळा थकवा नाहीसाही होईल. आणि त्यात मॅन्डेटरी फराळ तर आलाच, कारण दिवाळी संपली कुठे अजून आपली. खरं म्हणजे ना, आयुष्यात एकटं राहणं आणि एकटं पडणं यात खूप मोठा फरक आहे. आणि मित्र हा शब्दच स्वतः एक औषध आहे. कधी गुणकारी तर कधी थोडंसं विषही. पण असो, आयुष्यात अशा छोट्या गोष्टीतच आपल्याला शिकायला मिळतं. तोपर्यंत फ्लावरची भाजी पण तयार झाली. आता फक्त पोळ्या हव्या होत्या. मी पहिली पोळी लाटली आणि प्राजक्ता हसून म्हणाले, चालेल चालेल, दुसरी मी करते हा. मग दोघी मिळून मस्त स्वयंपाक तयार केला आणि मग शेवटी गरम गरम जेवणावर ताव मारला. कधी कधी असं साधं आयुष्य, साध्या लोकांसोबत जगणं, या सगळ्या थकव्यांचं खरं उत्तर असतं.